Hello students, today we are going to learn poem number 4, Saw the Sea, Samudra Pahila. This poem written by poetess Lillian Moore. लिलियन मोर यांच्याद्वारे ही कविता लिहिण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण आपल्या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत लिलियन मोर तर यांच्याविषयी जाणून घेऊया. बॉर्न ऑन 17 मार्च 1909 न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स. त्यांचा जन्म 17 मार्च 1909 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेला आहे, युनायटेड स्टेट्समध्ये. डाईड 20 जुलै 2004 सिएटल, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स. त्यांचा मृत्यू 20 जुलै 2004 सिएटल, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्समध्ये झालेला आहे. एज्युकेशन हंटर कॉलेज, तर त्यांचं शिक्षण हंटर कॉलेज इथं झालेलं आहे. मूवी क्रोशका इनोट ही एक मूवी त्यांनी त्या चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. पुढे आपण बघूया. लिलियन मूर वॉज ॲन एडिटर, एज्युकेटर, poet and who played a significant role in children's literature during the mid to late 20th century. लिलियन मूर एक संपादक होत्या, मार्गदर्शक, शिक्षिका होत्या, कवी आणि ज्यांनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मुलांच्या साहित्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. तर अशा प्रकारे आपण लिलियन मूर यांचा परिचय बघितलेला आहे. पुढे आता आपण कवितेविषयी जाणून घेऊया. धिस पोयम रिटन बाय पोएटेस लिलियन मूर. विद्यार्थी मित्रांनो, लिलियन मूर यांच्याद्वारे ही कविता लिहिण्यात आलेली आहे. ही जी कविता आहे तर ती आपल्या सिलेबसची शेवटची लास्ट कविता आहे. अगदी छोटीशी कविता आहे आणि आपल्याला खूपच मजा येणार अशी कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगते की हे जे कवी आणि कवयित्री असतात तर त्यांच्याजवळ एवढी अपार शक्ती असते, इमॅजिन करण्याची म्हणजेच कल्पना करण्याची शक्ती असते, तर आपण त्यांची कल्पनाही करू शकत नाही अशी शक्ती त्यांच्याजवळ असते. कवी आणि कवयित्री आपण फक्त समुद्र बघतो, परंतु कवी आणि कवयित्री यांचे डोळे जे असतात तर ते एक्सरे मशीनसारखे असतात. ते समुद्राच्या आतील तळ म्हणजे आपण त्याला जी गहराई म्हणतो तर ते तळ गहराईसुद्धा बघू शकतात. ते लोक समुद्राच्या आतील खजिनासुद्धा यांना दिसत असतो. समुद्रात काय काय राज लपलेले आहेत तर ते सुद्धा कवी आणि कवयित्री यांना माहीत असतात. समुद्राच्या भरती आणि ओहोटीमध्ये सुद्धा ते प्रेरणा मिळवत असतात. जी समुद्राला भरती ओहोटी येत असते तर त्या भरती आणि ओहोटीमधून सुद्धा त्यांना प्रेरणा मिळत असते. सांगायचा अर्थ एवढाच की कवयित्री समुद्राच्या किनारी बसलेले असतात. ह्या ज्या कवयित्री लिलियन मूर आहेत तर त्या समुद्राच्या किनारी बसलेल्या असतात आणि समुद्र किनाऱ्याजवळील त्यांना जो समुद्र दिसतोय तर त्या समुद्र किनाऱ्याजवळ त्यांना जो आनंद मिळाला आहे, जे बघायला मिळालेले आहे ते पुरेपूर वर्णन या कवितेत त्यांनी केलेले आहे. म्हणजेच फक्त समुद्राच्या निरीक्षणावरून त्यांनी ही संपूर्ण कविता लिहून टाकलेली आहे. तर त्यांनी या कवितेत काय लिहिले आहे, कवितेत काय मेसेज लपलेला आहे तर ते आज आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूपच सुंदर अशा ओळी आहेत. दरियाना मौजा कई रीतने पूछे नहीं, कि तने भिंजाऊ गमशे के केम, एम पूछीने थाय नहीं प्रेम. लिलियन मूरची ही लहानशी कविता सॉ द सी, समुद्र पाहिला. खूपच कमी शब्दात त्यांनी ह्या कवितेचे महत्त्व येथे सांगण्यात आलेले आहे. तर ह्या कवितेचं महत्त्व खूपच कमी शब्दात त्यांनी इथं सांगितलेलं आहे. आता आपण पुढे कवितेच्या प्रत्येक ओळींमध्ये कवयित्रींनी काय सांगितलेलं आहे तर ते व्यवस्थित समजून घेऊया. पोएम नंबर 4, Saw the Sea.
म्हणजेच समुद्र पाहिला असं आपल्या कवितेचं नाव आहे. आता आपण कवितेला सुरुवात करूया. Until I saw the sea, I did not know that wind could wrinkle water so. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली ओळ बघू आपण आता. Until I saw the sea. विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री म्हणतात, जोपर्यंत मी समुद्र पाहिलेला नव्हता तोपर्यंत मला माहीत नव्हते. आय डिड नॉट नो दॅट विंड, की जो वारा आहे तर तो वारा, आय डिड नॉट नो दॅट विंड कुड व्रिंकल वॉटर सो, तर तो वारा पाण्यामध्ये वलय किंवा लहरी किंवा त्याला आपण सडसुद्धा म्हणू शकतो, तर तो वारा पाण्यामध्ये वलय निर्माण करू शकतो, म्हणजे सुरकुत्या पाडू शकतो. तर कवयित्री म्हणताय, जोपर्यंत मी समुद्र पाहिलेला नव्हता तोपर्यंत मला माहीत नव्हते की जो समुद्रावर वाहणारा वारा आहे तर तो समुद्राच्या पाण्यामध्ये वलय निर्माण करू शकतो. असा अनुभव कवयित्री यांना समुद्रकिनारी आलेला आहे. आता आपण कवितेचा दुसरा स्टॅन्झा बघू. आय नेव्हर न्यू दॅट सन कुड स्प्लिंटर अ होल सी ऑफ ब्लू नॉर. कवयित्री म्हणताय, आय नेव्हर न्यू दॅट सन, मला माहीतच नव्हते की जो सूर्य आहे, जे सूर्याचे किरण आहेत, तर ते संपूर्ण समुद्राला कुड स्प्लिंटर अ होल सी ऑफ ब्लू नॉर, तर ते किरण संपूर्ण समुद्राला चिरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, इथं स्प्लिंटर या शब्दाचा अर्थ आहे तुकडे करणे, म्हणजे सूर्याचे जे किरण आहे तर ते किरण समुद्राच्या तळापर्यंत पोचत आहेत आणि ते किरण पाण्याचे तुकडे करत आहेत. असा या ओळींचा अर्थ कवयित्रीने इथे सांगितलेला आहे. अशी सुंदर कल्पना कवयित्रीने सूर्याच्या किरणांची केलेली आहे. तिसऱ्या स्टॅन्झामध्ये कवयित्री म्हणतायत, डिड आय नो बिफोर अ सी ब्रीथ इन अँड आउट अपॉन अ शोर. कवयित्रीने किती सुंदर कल्पना केलेली आहे. कवयित्री म्हणतायत, मला हे पण माहीत नव्हते. डिड आय नो बिफोर अ सी ब्रीथ इन अँड आउट अपॉन अ शोर, मला हे पण माहीत नव्हते की जो समुद्र आहे तर तो समुद्र पण श्वास घेतो त्याच्या किनाऱ्यावर. विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर कल्पना केलेली आहे. समुद्राच्या ज्या लहरी आहेत तर त्या समुद्र किनाऱ्यावर येतात आणि समुद्राच्या आत परत वापस जातात, तर त्याला कवयित्री म्हणताय की त्या लहरी किती सुंदर प्रकारे श्वासोश्वास करतात. किती सुंदर कल्पना त्यांनी इथं केलेली आहे. समुद्र किनाऱ्यावर ज्या लाटा येत असतात आणि आत जात असतात, तर त्याला कवयित्रींनी खूप छान अशी उपमा दिलेली आहे की जणू समुद्र हा श्वासोश्वास करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूपच छोटीशी अशी कविता आहे, पण त्याचा जो अर्थ आहे तर तो खूपच खोलवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवनात असेच घडत असते, जे आपण विचार करतो, ज्याची आपण कल्पना करतो ते कधीच होत नाही आणि त्याच्या विरुद्ध परिस्थिती असते. म्हणून आपण प्रत्येक परिस्थितीला सामना देण्यासाठी तयार असले पाहिजे. सो वी नीड टू बी रेडी फॉर ईच अँड एव्हरी कंडिशन इन द लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, कवितेत कवयित्रींनी सांगितलं की जो वारा आहे तर तो वारा समुद्राच्या पाण्यामध्ये सुरकुत्या पाडण्याचं काम करत असतो, वलय निर्माण करण्याचं काम करत असतो, असं त्यांनी कवितेच्या पहिल्या स्टॅन्झामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या स्टॅन्झामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पुढे त्यांनी सांगितलं, जो सूर्य आहे तर तो सूर्य संपूर्ण समुद्राचे तुकडे करण्याचं काम करत आहे. तिसऱ्या स्टॅन्झामध्ये त्या म्हणतात,
नंतरहून त्यांनी सांगितलं समुद्राच्या ज्या लाटा आहेत, येणाऱ्या लाटा आणि जाणाऱ्या लाटा, तर त्या लाटा कशा प्रकारे समुद्र हा श्वासोश्वास करत आहे. खूपच सुंदर असं वर्णन त्यांनी या कवितेचं केलेलं आहे. तर आपणही समुद्रावर जाऊन तसा अनुभव घ्यावा अशी मी अपेक्षा करते. विद्यार्थी मित्रांनो, खूपच छोटीशी आणि सुंदर अशी कविता होती आणि अपेक्षा करते की तुम्ही कवितेला व्यवस्थित समजून घेतली असेलच. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून काढायची आहेत. पुढे तुम्हाला इथे आन्सर दिस क्वेश्चन्स दिलेले आहेत. कविता व्यवस्थित समजून घ्यायची आहे, व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्या स्वाध्यायाच्या वहीत स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून टाकायची आहेत. थँक्यू.